हॉटेल भाग्यश्री सतत चर्चेत असतं. ग्राहकांची गर्दी असेल किंवा एक हॉटेलमध्ये जो बॅनर फाडण्याचा प्रकार घडला होता, या कारणानं हॉटेल भाग्यश्री सतत चर्चेत असतं. मात्र आज एका वेगळ्या कारणाने चर्चेत आले. नेमकं काय घडलंय आपण पाहूया. काय घडलं होतं, नेमकं काय झालं होतं? काय नाही, तिथे गाडी थांबलेली होती. मला म्हणले एक फोटो द्या. मग आपलं पेमा करून ते फोटो असा आतमध्ये मुली घातली, काचा पॅक केली, गाडीला घेरा टाकून ठेवतात त्यांनी. नीटच उचलून नेले मारू म्हणत होते. इथे एक बुकी घातली, दोन्ही हात पॅक केले काच, तर मरशाला इथे एक बुकी घालून वडगावच्या पुलावर फेकून दिले मला. पण ह्याला नेऊन ड्रायव्हर म्हणत त्याला नेऊन घाटात फेकून देऊ, मारू म्हणजे ह्याला खलासच करायचं म्हणला. त्यातल्या एक जणांना म्हणला नको, म्हणला मोठा खोटा नाही, म्हणून टाकून दिले परत पुलावर. गाडी कुठली होती, काय गाडीचा नंबर एवढा ध्यानात नाही, पण एक्कावन्न बघितलंय फक्त. त्यांची बोलण्याची भाषा वगैरे काय? मुसलमानाचे ते तिघ जण आणि दोघं कोणाचे ते म्हणतात, पण तिघ मुसलमानाची पक्की होती. साधारणतः किती वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडलेला आहे? 7:15 7:30. काय म्हणजे नेमका त्यांचा कुठल्या हेतून तुमच्याशी त्यांनी म्हणजे वर्तवणूक? नाही, त्यांचा हेतू एकच होता की ह्याला मारून टाकायचं, दुसरा हेतून नाही. कारण की असं हेतून उचलून नेत नाही कोण. हॉटेल पासून 5 किलोमीटर नेलंय त्यांनी मला. वडगावच्या सिद्धेश्वर वडगावच्या पुलावर फेकून दिले मला नेऊन. ते बी एक जण भेल्यामुळे, नाहीतर एक जण ते ड्रायव्हर म्हणायचं ह्याला मारून टाकायचं, म्हणजे टाकू जामखेड पस्तर नेऊ म्हणला ह्याला उडत. जिथं पडन मरून तिथं टाकून देऊ म्हणत होता. तुम्हाला सोडलं कसं तरी? एक जणांना गुचुरीला धरून चालत्या गाडीतनं मग फेकून दिलं ते वडगावच्या पुलावर. मग मी याला ना बघितलं नाही, काय नाही, पण मी फिरून उठून बघूस तर गाडी पसार झाली. ते लांबनं बघितलं 51 नंबर दिसलाय फक्त. कारण की मला चक्कर आले, लागलं माझे दोन्ही हात. काचात पॅक केल्यामुळे मला काहीच कळायला नाही. तक्रार वगैरे केल्या तर नेमकं पुढचं आपलं काय मागणी, काय नाही? मागणी म्हणजे पूर्ण आरोपी पकडायला लावणारच. आणि माझ्या जीवाला म्हणजे 100% धोका. त्या दिवशी फोन आलता, त्याची बी गंभीरता मला काय घेतली नाही वाटण, आणि हे तर गंभीरता घेतलीच पाहिजे. आज हॉटेलवरून उचलून नेतात म्हणजे काहीतरी मारायच्या प्लॅनच आहे माझ्यावर. म्हणजे धोक्याचं पिपणी फडफडायच लागलेली, कारण की माझ्यावर टपूनच आहेत की ह्याला मारायच्या हिशोबानं. एक मराठी उद्योजक पुढं जातोय, हे न पावण्यासारखं असल्यासारख्याच हा प्रकार घडतोय. हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला आज किडनॅप करून जीव मारण्याचा प्रयत्न केला. MH25 न्यूज, धाराशिव.